तुम्ही असं म्हणता आहात की थेट उद्धव आणि आदित्य हे गद्दार आहेत, त्यांनी आपल्याच नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. एक आरोप तुमचा यापूर्वी पण होता की तुम्हाला निवडणुकीत पाडण्यासाठी मातोश्रीतून कारस्थानं झाली. हे 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 पटत नाही भाई, याच्यासाठी पटत नाही की एक पक्षप्रमुख आपल्याच पक्षाच्या आमदाराला पाडतो. हा उद्धव ठाकरे काही करू शकतो, इतका कपटी आहे तो. माझा इतका वर्षाचा अनुभव आहे. आणि मी एक सांगतो तुम्हाला भाऊ आज, की माझ्या आयुष्यात मी कधी खोटं नाही बोललो. मी राजकीय भांडवल असं कधी केलं नाही, खोटं बोलून कधीच केलं नाही. आई तुळजाभवानी साक्षीदार आहे, तुळजाभवानी साक्षीला आहे. ज्या वेळेला मी दापोली मतदारसंघ मागितला होता, मला दापोली दिला नाही, मला बाळासाहेबांनी भेटू दिलं नाही. भक्ती पाठवली मला या उद्धव ठाकरेंनी फिल्डिंग लावली असती खाली त्याची. आणि मला शेवटच्या दिवशी 10 दिवस शेवटच्या असताना मी न मागता मला गुहागर मतदारसंघ दिला. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती असताना विनय नातूला उभा केला तिथे. आज विनय नातू भाजपचाच आहे ना पदाधिकारी, आहे ना आज. मग का त्याची काय वेळ झाली नाही.